संत वामनराव महाराज बाबांच्या दरबारामध्ये ज्यांचं जीवन त्या ठिकाणी समर्पित आहे, म्हणजे आपल्या भगवान बाबा मंदिराचे परंपरेचे असणारे सेवाधारी आदरणीय आमचे श्री हरिभक्तपरायण बबन रंगनाथ सोनुले आणि विठ्ठल मंदिराचे सेवाधारी श्री हरिभक्तपरायण अमोल हरिदास थोर हाते या दोन्ही भाविकांचा, या दोन्ही पुजाऱ्यांचा त्या ठिकाणी सन्मान आपल्या गावकरी मंडळींच्या माध्यमातून घडतोय. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. समोर या, माझ्या जाताना करायचं का? या समोर. विठ्ठल विठ्ठल. देवाचे द्वारे उभा क्षण भरी तेने मुक्तीचारे साधिल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोने संसारी जो हवे करी, असोने संसारी जो हवे करी. वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. महायोग पेटे तटे भीमरथ्या मोर पुंडलिकाय नाथोंद्रे. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदो, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. तडिद्वास संलेल वेगाव भासं, रमामंदिरं सुंदरं चित्प्रकाश. वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंग करू प्रथम जग बना
तन मन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुकाजी यांचे केले स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. बरन रघुबर बिमल जसो जोदायक पल चार. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु हरहु कलेस विकार. मस्तक हे पायावरी यवन करी संसार. मस्तक हे पायावरी यावार करी संतांच्या. जे गावे केला वास त्याशी नसावे उदास. देवाची परी उभा क्षण भरी तिने मुक्तिचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत संगीत कीर्तन रूपे संगीत करताना बोललेला अभंग. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकांचे मायबाप माऊली महावैष्णव विश्व माऊली ज्ञानोबराय आणि माझ्या माऊली ज्ञानोबरायांचा गोड असणारा हा 4 चरणांचा. अगदी मला असं वाटतं बाबा बसलेल्या सर्व मंडळींच्या पाठांतरातला असणारा परिचयाचा असणारा हरिपाठ या ग्रंथातील पहिल्या क्रमांकाचा अभंग जमलेल्या सर्व संत मायबापांच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला आणि मला असं वाटतं या धर्म मंडपामध्ये बसलेला असं एकही माणूस नसेल किंवा एकही व्यक्ती नसेल गुरुजी त्यांचा अभंग पाठ नाही. जवळपास सर्वांच्या पाठांतरातला महाराज बरं का. मी सांगत असतो बसलेल्या मंडळींचे जेवढे काही ज्येष्ठ श्रेष्ठ माणसं माझ्या समोर बसलेले पाठ जरी नसला तरी कमीत कमी किमान कानपाठ का होणार सर्वांच्या पाठ आहे महाराज. जर एखाद्या मंडळी एखाद्या माणसाचा किंवा एखाद्या वारकऱ्याचा हा अभंग कानपाठ नसेल तर असं समजावतो या महाराष्ट्रामधला. हा मी सांगत असतो महाराज आपण सर्व वारकरी आहोत आणि ग्रामीण भागातले माणसं आहोत. दैनंदिन जीवनामध्ये आपल्या दिवसभरातून एकदा का होईना हरिपाठाचा संबंध आल्याशिवाय राहत नाही. हरिपाठ ग्रंथ एवढा सोपा आणि एवढा सरळ आहे. ज्ञानोबांनी भगवंताकडे जाण्याचा असणारा मार्ग तुमच्या आमच्या करता त्या ठिकाणी शोधून काढलेला आहे. महाराज वर्णन करतात. मला असं वाटतं जर इथे बसलेले बाबा एखाद्या व्यक्तीच्या हातात आपण भगवद्गीता दिली आणि जर त्यांना आपण पारायण करायचं सांगितलं तर ते पारायण करणं एवढं सोपं नाही महाराज. संस्कृत वाचणं सोपं नाही. एखाद्या गुरुकडे राहावं लागेल, एखाद्या महात्म्याकडे राहावं लागेल, त्याची संहिता घ्यावं लागेल, त्याचं अध्ययन करावं लागेल. त्याच वेळेला आपल्याला संस्कृत वाचता येऊ शकते. बरोबर आहे महाराज. मी सांगत असतो संस्कृत वाचणं सोपं नाही पण जर इथं बसलेल्या एखाद्या व्यक्तीच्या हातात आपण हरिपाठ ग्रंथ दिला तर तो सहजपणे वाचता येऊ शकतो महाराज. वाचता येईल याच्यात नवल नाही. मी सांगत असतो महाराज प्रत्येक गावात आमच्या पुरुष मंडळींचा हरिपाठ होतो की नाही माहित नाही पण आमचा माता माऊलींचा हरिपाठ प्रत्येक गावात होतो महाराज. आणि आमच्या माता भगिनींपैकी 60% ते 70% माता माऊल्या अशा आहे की त्यांना अक्षराची सुद्धा ओळख नाही महाराज. बरोबर आहे का. त्यांना अक्षराची सुद्धा ओळख नाही. अक्षराची सुद्धा ओळख नसताना सुद्धा आमच्या माय माऊल्यांचा हरिपाठ ऐकून पाठ आहे महाराज. एवढा सरळ सोपा असणारा भगवंताकडे जाण्याचा मार्ग आहे. कारण काय महाराज वर्णन करतात भगवंताकडे जाण्याचा मार्ग ज्ञानोबाने तुमच्या आमच्या करता त्या ठिकाणी शोधून काढलेला आहे. कारण का मला असं वाटतं
की सर्व ग्रंथामध्ये सार असणारा ग्रंथ, सरळ सुलभ असणारा, सोपा असणारा ग्रंथ ज्ञानोबांनी तुमच्या आमच्याकरता निर्माण केलेला आहे. कारण माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबांचं जीवन हे वारकरी संप्रदायासाठी पाया म्हणून शोभणार आहे. महाराज ज्ञानदेव रचिला पाया, उभारिले देवालया. माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबांचं जीवन हे वारकरी संप्रदायासाठी पाया म्हणून शोभणार आहे. तर माझ्या तुकोबारांचं जीवन तुका झालाशे कळस. तुकोबारांचं जीवन हे कळस स्थानी विराजमान आहे. बरं महाराज, आम्हाला जर तो मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर आम्हाला कोणती साधना करावं लागेल, नेमकं काय करावं लागेल? त्यावेळेस ज्ञानोबा वर्णन करतात, जर तुम्हाला ते मोक्ष प्राप्त व्हावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर एकच करा. काय करा? त्या भगवंताच्या दारामध्ये क्षणभर उभे राहा. जर तुम्ही त्या देवाच्या दारामध्ये क्षणभर उभे राहिले तर ते चारही प्रकारचे मोक्ष तुमच्या जीवनात तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मग माऊली, चार प्रकारचे मोक्ष कोणते? ऐका बरं का. चार प्रकारचे मोक्ष कोणते? पहिल्या क्रमांकाचा मोक्ष आहे समीपता, दुसऱ्या क्रमांकाचा सलोकता, तिसऱ्या क्रमांकाचा स्वरूपता आणि चौथ्या क्रमांकाचा सायुज्यता. समीपता देवाच्या जवळ, सलोकता ज्या ठिकाणी देव राहतात ते लोक, स्वरूपता देवासारखं स्वरूप ते कंसाला प्राप्त झालं होतं आणि सायुज्यता पुण्याला प्राप्ती झाली होती. म्हणजे देवासारखं होणं, देवच होणं, हे चारही मोक्ष त्या साधकाला तेव्हा प्राप्त होतात. महाराज वर्णन करतात, जेव्हा तो साधक भगवंताच्या दारामध्ये क्षणभर उभा राहतो, देवाची द्वारी उभा क्षण भरी आणि तेने मुक्तीचारी साधिल्या विठ्ठल विठ्ठल. बरं माऊली, भगवंताच्या दारामध्ये क्षणभर उभा राहिल्याच्या नंतर ते चार प्रकारचे मोक्ष आमच्या जीवनात आम्हाला प्राप्त होतील इथपर्यंत आम्हाला कळालं. पण आम्हाला सांगा, आम्ही संसारिक आहोत, आम्ही गृहस्थी आहोत, आम्ही अनाथ आहोत, आम्हाला ते कसं शक्य? आम्हाला ते मोक्ष प्राप्त करून घेता येईल का? नवे नवे आम्ही त्या मोक्षाचे अधिकारी आहोत का? आम्ही त्या मोक्षापर्यंत पोहोचू शकेल का? त्यावेळेस ज्ञानोबा वर्णन करतात, महाराज तुम्ही संसारिक असलं तरी चालेल, तुम्ही गृहस्थी असले तरी चालेल, तुम्ही अनाथ असेल तरी चालेल, पण भगवंताने तुम्हाला जे मुख दिले, जे तोंड दिले, जी जीभ दिली, ती त्याचं चिंतन करण्याकरता दिलेली महाराज. आणि या मुखाने त्या भगवंताचं चिंतन रात्रंदिवस त्या ठिकाणी घडलंच पाहिजे. तुम्ही देवाचं चिंतन करा असं आम्ही बोलत नाही. संसारिक असलं तरी चालू द्या, गृहस्थी असू द्या, अनाथ असू द्या, पण तुम्ही देवाचं भजन करू शकता. कारण का? कामामध्ये काम काही म्हणा राम राम. काम आपल्या शरीराला आहे, श्रम आपल्या शरीराला, आपल्या मुखात काय काम आहे? लोकांच्या निंदा करत बसण्यापेक्षा देवाचं भजन करा. आणि माणसाचं अवघड बरं का. मला असं वाटतं, ज्यावेळेस माणूस त्या ठिकाणी एखाद्याची स्तुती करतो किंवा एखाद्या महात्म्याचं वर्णन करतो, वर्णन करत असताना आपल्याला असं वाटतं की आपल्यासारखे पुण्यवान आपणच देवाच्या यादीत आपला नंबर त्या ठिकाणी लागतोय असं आपल्याला वाटतं बरं का. मला आपण ज्यावेळेस एखाद्याची स्तुती करतो, एखाद्याचं वर्णन करतो, भगवंताचं चिंतन करतो, आपल्याला असं वाटतं आपल्या पुण्याचा संचय त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही, देवाच्या यादीमध्ये आपलं नाव येतं असं माणसाला वाटतं. पण माणूस त्या ठिकाणी एखाद्याची निंदा करत असताना असा विचार करीत नाही. महाराज बघा, तुम्ही एखाद्याची निंदा करत असताना, एखाद्याची टिंगल उडत असताना, काहीतरी पाप त्या ठिकाणी आपल्या हातून घडतं ना, माणसाला असं वाटतं काय होतं, एवढं पाप केलं काय होतं. पण तसं नसतं महाराज. मी सांगत असतो, पाप त्या ठिकाणी थोडंसं असू द्या किंवा जास्त असू द्या महाराज, पण त्याचं कर्म त्या ठिकाणी भोगावंच लागतं. केले कर्म झाले तेची भोगा आले. म्हणून महाराज वर्णन करतात, श्रम काम आपल्या शरीराला आहे, आपल्या मुखाला काम नाही. तो काम असू द्या महाराज. मला असं वाटतं की कामामध्ये सुद्धा आपण देवाचं भजन करू शकतो. महाराज वर्णन करतात, संसारिक असावे, आसोनी नसावे आणि भजन करावे कधी मधी वेळोवेळी. बरोबर आहे बरं का? जागीच आहे का? भजन करावे वेळोवेळा. महाराज वर्णन करतात, संसारात असून सुद्धा आपण देवाचं चिंतन करू शकतो. आम्ही आमच्या मनाचं बोलत नाही, याला वेद आणि शास्त्र हातवर करून अनुमती देत आहेत. आसोनी संसारी जिव्हा किंवा जिव्हे वेगू करी आणि वेद शास्त्र उभारी बाह्य सदा विठ्ठल विठ्ठल. बरं माऊली, तुम्ही आम्हाला सांगितलं भगवंताच्या दारामध्ये क्षणभर उभे राहा, चार प्रकारचे मोक्ष प्राप्त होतील. वा, त्याच्या पुढे तुम्ही आम्हाला सांगितलं, संसारिक असलं तरी चालेल, गृहस्थी असलं तरी चालेल, अनाथ असेल तरी चालेल. त्या ठिकाणी वेदशास्त्र याला अनुमती देत आहेत. पण आम्हाला सांगा, हे तुम्ही तुमच्या मनाचं बोलता का याला कोणाचा पुरावा आहे, याला कोणाचं प्रमाण, याला कोणाचं मत? कारण पुराव्याशिवाय, प्रमाणाशिवाय, कोणाच्या तरी मताशिवाय कोणतीच गोष्ट पूर्णत्वाला जात नाही. जसं कोर्टामध्ये जर आपण एखादी केस दाखल केली तर आपला पुरावा तेवढा मजबूत असावा लागतो बाबा, त्याच वेळेला आपल्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता आहे. कोणतीच गोष्ट पूर्णत्वाला जात नाही. मी सांगत असतो, महाराज बोलत असताना कीर्तनकाराच्या बोलण्याला सुद्धा पुरावा पाहिजे.
बरोबर आहे का बाबा? कीर्तनकाराच्या बोलण्याला सुद्धा पुरावा पाहिजे. गुरुजी जर पुरावा नसेल तर कीर्तनकार पुरावा आहे की नाही? कीर्तनकाराच्या बोलण्याला सुद्धा पुरावा पाहिजे. महाराज तुम्ही हे तुमच्या मनाचं बोलता का याला कोणाचा पुरावा आहे, याला कोणाचं प्रमाण, याला कोणाचं मत? त्यावेळेस विश्वमाऊली ज्ञानोबा वर्णन करतात, आम्ही आमच्या मनाचं बोलत नाही महाराज. व्यासांनी महाभारतामध्ये लिखित केलेले, ऐका बरं का, व्यासांनी महाभारतामध्ये लिखित केलेले की पांडव हे वनवासामध्ये होते, पण वनवासाचं एवढं कठीण दुःख पांडवांच्या जीवनात असून सुद्धा पांडव क्षणभर सुद्धा देवाला विसरले नाही महाराज. आणि न विसरल्याचा परिणाम ऐका, पाहते पांडव अखंड वनवासे परित्या देवासी आठविती पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठविती. म्हणून पाहते पांडव अखंड वनवासी आणि परित्या देवाशी आठविती. ऐका बरं का बसलेली मंडळी, पाहते पांडव अखंड वनवासी, अखंड वनवासी परित्या देवाशी आठविती, अखंड वनवासी परित्या देवाशी आठविती. म्हणून द्वारकेचा राणा पांडव आहे. म्हणून आम्ही आमच्या मनाचं बोलत नाही. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी विठ्ठल विठ्ठल. बरं माऊली, तुम्ही आम्हाला सांगितलं भगवंताच्या दारामध्ये क्षणभर उभे राहा, 4 प्रकारचे मोक्ष प्राप्त होतील. सांसारिक असलं तरी चालेल, गृहस्थी असलं तरी चालेल, अनाथ असलं तरी चालेल. त्याच्याही पुढे तुम्ही आम्हाला सांगितलं याला व्यासांचा पुरावा आहे. पण आम्हाला सांगा माऊली, मला असं वाटतं की साधन नवे नवे त्या ठिकाणी नेमकं आम्ही काय करावं, नेमकं कोणतं साधन करावं जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद आमच्या जीवनात आम्हाला भोगण्यासाठी मिळेल. त्यावेळेस माझे विश्वमाऊली ज्ञानोबा वर्णन करतात, जर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर एकच करा. काय करा? मुखाने हरिहरी म्हणा. एवढा हरिहरी म्हणा, एवढा हरिहरी म्हणा की त्याचं गणित सुद्धा कुणाला करता आलं नाही पाहिजे. पुण्याची गणना कोण करी? काय करा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना कोण करी? विठ्ठल विठ्ठल. कर्तव्य असतं माणूस. पुढे वेळ जरी अपुरा पडला तर किमान किमान धावता का होईना अभंगाचा भाव हा श्रोत्यांसमोर प्रगट करावा, हे कीर्तनकाराचं कर्तव्य असतं बाबा, बरं का. संस्थेचा नियम आहे असतो, बरं का. मला वाटतं सर्व वारकरी मी सांगत असतो काय काय कीर्तनकार 2 चरण सोडतात आणि राहिले 2 चरण पुढच्या वर्षी येतोच कशाला, है की नाही? ह्याच वर्षी सोडून दे ना. हे कीर्तनकाराचं कर्तव्य असतं माणूस, बरं का. पण मला असं वाटतं गोड असणार हे आयोजन. खरोखर आपण भाग्यवान का म्हणावं लागेल. मला असं वाटतं की तुमचा जन्म विदर्भाच्या भूमीमध्ये झालेला आहे आणि ज्या महात्म्यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त सुंदर असणारा हा 16 असावी, त्या महात्म्यांचा जन्म आम्ही भाग्यवान की आमच्या मराठवाड्याच्या भूमीमध्ये झालेला आहे. बरोबर आहे का? मी मनाचं नाही बोलत बरं का. मी सांगत असतो जेवढे संत, जेवढे महात्मे जगामध्ये झालेले तेवढे संत आणि तेवढे महात्मे एकटे आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झाले. म्हणून तर म्हणावं लागतं ऐका, पवित्र ते कुळ जेथे हरिचे दास जन्म घेती. पुण्य पावन असणाऱ्या कुळामध्ये, पुण्य पावन असणाऱ्या भूमीमध्ये मला असं वाटतं जेवढे संत आणि जेवढे महात्मे महाराष्ट्रामध्ये सुद्धा झालेले तेवढे संत, तेवढे महात्मे एकट्या मराठवाड्याच्या भूमीमध्ये झाले, बरं का. हे मनाचं बोलत नाही. ऐका, सांगत असतो महाराज मी की जगाला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दान देणाऱ्या माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबांचा जन्म
त्याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये म्हणजे आपेगाव नगरीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपेगाव नगरीमध्ये झालेला आहे बरं का. निवृत्ती दादा सोपान काका आदिशक्ती मुक्ताबाई नवे त्याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये गुरुजी पूर्वीच्या काळामध्ये धर्माचा न्याय केला जात होता अशी असणारी दक्षिण काशी म्हणजे पैठण क्षेत्रामध्ये शांतीब्रह्म नाथ बाबांचा जन्म झालेला आहे. त्याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये आपल्या जवळच असणारं क्षेत्र हिंगोली जिल्ह्यामध्ये नरसी नावाचं क्षेत्र आहे. संत शिरोमणी नामदेवरायांचा जन्म झालेला आहे. विठ्ठल हरी विठ्ठल हरिनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरुकार संत भगवान बाबा की बरं झालं लयच गेली महाराज बरं का. आपला पाय कोणची पुढची आता नंतर सांगतो आपला पाय कोण काय बरं आता नाही सांगितलं मला ते सिस्टीमवाले म्हणतील कुठून भेटला काय माहिती असं पण होतं बरं का मला काय काळजी करू नका. सुंदर असणारे समाजसेवेशी बरं का. मी सांगत होतो महाराज आपल्या जवळ असणारं क्षेत्र आहे नरसी नावाचं क्षेत्र आहे बरोबर. हिंगोली जिल्ह्यामध्ये संत नामदेवरायांचा जन्म झालेला आहे. मला असं वाटतं मराठवाड्याच्या भूमीमध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये तेर नावाचं क्षेत्र आहे. संत गोरोबा काकांचा जन्म झालेला आहे. जालना जिल्ह्यामध्ये जाम समर्थ या गावी संत रामदास स्वामींचा जन्म झालेला आहे. बीड जिल्ह्यामध्ये ज्या महात्म्यांचा पुण्यतिथी उत्सव त्या ठिकाणी चालू आहे मला असं वाटतं ऐश्वर्य संपन्न साधू संत भगवान बाबा असेल सावरगाव नगरीमध्ये त्याच पद्धतीने संत वामनभाऊ महाराज असतील गहिनाथगड त्याच पद्धतीने मला असं वाटतं परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड तालुक्यामध्ये संत जनाबाई महाराज अनेक असणाऱ्या महात्म्यांचा जन्म आणि आपली विदर्भाची भूमी काही साधारण नाही महाराज बरं का. मी सांगत असतो विदर्भाची भूमी बाबा विदर्भाची भूमी गुरुजी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची सासरवाडी बरोबर ना कौंडण्यपूर अमरावती बरं का. मला असं वाटतं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची सासरवाडी विदर्भाची भूमी देवाची सासरवाडी याच्यात नवल नाही. हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचे पिताश्री शहाजी राजे भोसले शहाजी राजांची सुद्धा सासरवाडी गुरुजी विदर्भाची भूमी मला असं वाटतं सिंदखेड राजा बरं का. आम्ही सांगत असतो महाराज ही भूमी साधारण नाही. आपल्या विदर्भाच्या भूमीला आपण विदर्भ पंढरी म्हणतो म्हणजे संत गजानन महाराज असतील अनेक असणारे संत महात्मे त्या ठिकाणी या भूमीमध्ये जन्माला आलेले पुण्य पावन असणारे या भूमीमध्ये तुमचा आमचा सुद्धा जन्म झालेला आहे. गोड असणार हे आयोजन नियोजन सुंदर चालत असलेला आपला हा नामयज्ञ सोहळा अखंड हरिनाम सप्ताह कोणत्या कारणाने चालू कोणत्या निमित्ताने चालू सर्वांना ज्ञात आहे पण वाक्याचं सांगणे हे आद्य कर्तव्य असतं. ते मला असं वाटतं वक्त्याचं सांगणे हे आद्य कर्तव्य असतं म्हणून सालाबाद प्रमाणे याही वर्षी अगदी मोठ्या उत्सवामध्ये अगदी मला असं वाटतं 3 वर्षाची ही परंपरा अविरतपणे सर्व गावकरी मंडळींनी जोपासली. मला असं वाटतं राष्ट्रसंत भगवान बाबा पहिली गोष्ट तर हे दोन्हीही महान असणारे साधू भगवान बाबा आणि वैराग्य संपन्न साधू संत वामनभाऊ महाराज दोन्हीही महात्मे एकाच स्थितीवर गेलते महाराज बरं का. पण मला असं वाटतं महात्म्याचं जीवन आहे मला असं वाटतं भाऊंनी विचार केला एकाच दिवशी त्या ठिकाणी समाज त्या ठिकाणी मला असं वाटतं की पुण्यतिथी उत्सव त्या ठिकाणी कसा साजरा करणार म्हणून भाऊंनी अगदी 8 दिवसाच्या अंतरावर मला असं वाटतं आपला स्वतःचा त्या ठिकाणी देह ठेवला. भगवान बाबांच्या पुण्यतिथीला प्रारंभ होतो आणि वामन भाऊंच्या पुण्यतिथीला शेवट होतो महाराज सप्ताहाचा बरं का. दोन्ही महात्म्यांच्या पुण्य पावन असणाऱ्या पर्व काळावर अगदी मला असं वाटतं चालत असलेला आपला हा नामयज्ञ सोहळा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा असेल तसेच संत चरित्र प्रवचन सोहळा असेल त्याच पद्धतीने मला असं वाटतं की आपल्या या नामयज्ञ सोहळ्यामध्ये अगदी गोड असणारं ज्ञानेश्वरी पारायणाचं व्यासपीठ ज्यांच्या मुखातून आपण श्रवण करतात असे असणारे अगदी मला असं वाटतं आपल्या या मंदिराची त्या ठिकाणी सेवाधारी आदरणीय श्री हरिभक्तपरायण बबन महाराज सोनुनी बरोबर का आदरणीय आमचे बबन महाराज सोनुने असतील त्याच पद्धतीने आदरणीय श्री हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज जायबाई असतील बाबांना सुद्धा अंतःकरणापासून वंदन करतो. संत चरित्र वाचक श्री हरिभक्तपरायण प्रल्हाद महाराज धांगड असतील जालना प्रल्हाद बाबांना सुद्धा अंतःकरणापासून वंदन करतो. बाबांच्या आज कीर्तनाला उपस्थित आहे बाबांना साष्टांग प्रणिपात करतो. त्याच पद्धतीने श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य किसन बाबा जायबाई यांच्या मार्गदर्शनातून त्या ठिकाणी चालत असलेला आपला हा नामयज्ञ सोहळा आहे. बाबांना सुद्धा अंतःकरणापासून वंदन करतो धन्यवाद देतो. त्याच पद्धतीने या कीर्तन सेवेसाठी उपस्थित असलेले आमचे सर्व दिग्गज असणारी मंडळी बरं का. अगदी कोणाकोणाचं नाव घेणार महाराज एक एका हुनी बळी रे अगदी वारकरी संप्रदायातले हे सगळे रत्न नाही महाराज बरं का. ते कोणाकोणाचं वर्णन करत बसणार आहे. अगदी मला असं वाटतं आज आवर्जून ज्यांची कीर्तनाला उपस्थिती मला असं वाटतं की पहिले चाल आपण ज्यांच्या मुखातून श्रवण केली माझे जीवलग असणारे मित्र
आदरणीय आमचे भजन सम्राट भजन गंधर्व महाराष्ट्राची गान कोकिळा माझे जीवलग असणार त्या ठिकाणी परमस्नेही परम आदरणीय आमचे धनंजय महाराज आमच्या धनु महाराजांना सुद्धा अंतःकरणापासून वंदन करतो, धन्यवाद देतो. त्याच पद्धतीने आदरणीय आमचे भजन सम्राट भजन गंधर्व त्यांना गोड असणारे साथसंगत करणारे जीवलग असणारे आदरणीय आमचे महेश महाराज आमच्या महेश महाराजांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो, वंदन करतो. त्याच पद्धतीने आदरणीय श्री हरिभक्तपरायण भजन सम्राट माझ्यासोबत आलेल्या आमचे लक्ष्मण महाराज शिंदे असतील, तसेच आदरणीय भजन सम्राट आमचे मोहन महाराज जगताप असतील त्यांना सुद्धा वंदन करतो. त्याच पद्धतीने आदरणीय आमचे भजन सम्राट भागवतराव महाराज वाघमारे असतील, वाघ याचं कामच नाही गावात बरं का, गोड असतील आदरणीय आमचे भागवतराव महाराज वाघमारे असतील त्यांना वंदन करतो. त्याच पद्धतीने भजन सम्राट भजन गंधर्व आदरणीय आमचे बबन महाराज राजे जाधव महाराजांना सुद्धा अंतःकरणापासून वंदन करतो. त्याच पद्धतीने आदरणीय आमचे भजन सम्राट भजन गंधर्व लक्ष्मण महाराज कापशे असतील, कापशे महाराजांना सुद्धा अंतःकरणापासून वंदन करतो बरं का. तसेच आदरणीय आपल्या गावातील सर्वच त्या ठिकाणी भजनी मंडळी असेल, तसेच समस्त आडगाव राजा भजनी मंडळ, मला असं वाटतं गुरुजींवर नितांत प्रेम करणारे सर्व आमची आडगाव राजाची भजनी मंडळी बरं का, सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. वा वा वा, 2 गाड्या बघून आल्या, माझ्यावर म्हणण्यापेक्षा गुरुजीवर प्रेम येते आमचं बरं का. हा, हे गुरुजीवरचं प्रेम आहे. गुरुजीवर प्रेम का करतात, मला असं वाटतं गुरुजींचं त्यांच्या गावासाठी खूप मोठं असणारं कार्य आहे महाराज बरं का, खूप मोठं अनमोल असणारं कार्य, त्यांचं जीवन त्या ठिकाणी त्या गावासाठी सध्याच्या काळात तरी समर्पित आहे बरं का. ते खूप मोठे उपकार आहे गुरुजींचे. हे सर्व आमचे आडगाव राजांची भजनी मंडळी सर्व मंडळींच्या अंतःकरणापासून त्या ठिकाणी सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. त्याच पद्धतीने अगदी मला असं वाटतं की श्री हरिभक्तपरायण आदरणीय आमचे भजन सम्राट दत्तराव महाराज घुगे असतील, हरिभक्तपरायण बबन महाराज मुंडे असतील, या सर्व महाराज मंडळींच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. परिचित अपरिचित सर्वच महाराज मंडळी बरं का, गोड असणारे विनयकरी अगदी महाराष्ट्रभर त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे आदरणीय आमचे उगल मुगले सर. कोणतं एकच काढून घ्यायचं नसतं ते उगल मुगले काय अडचण आहे बरं का. आणि सर त्या ठिकाणी फेमस आहे गुरुजी बरं का. हा, काल परवा दिवशी मी कालचं कीर्तन टाकळ खोपेल केलं बरं का, जवळच आपल्या. हा, हे आमचे महाराज म्हणजे आपण इकडंच कुठं तांड्यावर मुक्कावर राहिलं बरं झालं असतं. हा, काल बनावरूनच गेलो महाराज आम्ही बरं का. हा, आदरणीय आमचे गुरुजी टाकळ खोपेमध्ये सुद्धा सर्व आमचे चाटे कंपनी गुरुजीवर खूप प्रेम करतात बरं का, त्यांचे लाडके येते. आदरणीय आमचे उगल मुगले गुरुजी, गुरुजींना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो. माझ्यापेक्षा मोठी महाराज वाटायला लागली महाराज. हा, मी फिका पडलो असते त्यांच्यासमोर. माणूस पण दिसायला गोंडशी बरं का, बघायचं काम नाही. आदरणीय आमच्या मुगले सरांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो. गोड असणारे त्यांची उपस्थिती, मला असं वाटतं सुंदर असणारा आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत जे पोहोचवण्याचं कार्य करतात. गोड असणारे साऊंड सर्व्हिस आदरणीय आमचे साऊंड सिस्टम वाले दादा शेषराव महाराज, शेषराव महाराज जांभुरा जंबुरा जांबू काय का असते गावाकडून का असते ते शेषराव महाराज तुम्हाला सुद्धा अंतःकरणापासून ते काल कीर्तन केलं गुरुजी मी वायजापूरकडं, त्यांचं आडनाव होतं काकरवाळा. ते मला कीर्तन वस्त्र आडनाव येत नव्हतं, आता पाठ झालं पण कीर्तन वस्त्र येत नव्हतं. गोड असणारे साऊंड सर्व्हिस बरं का, सुंदर असणार त्या ठिकाणी आवाजाचं त्या ठिकाणी महाराज मला असं वाटतं क्वालिटी सांगायची गरज नाही महाराज, त्यातले तज्ञ माणसं बरं का. म्हणून आदरणीय आमच्या शेषराव महाराजांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो बरं का. त्याच पद्धतीने आमचा दादा सिस्टम चालवण्याकरता बसलेला आहे. हा, त्या ठिकाणी मला असं वाटतं एवढ्या बंदिस्त वातावरणामध्ये सिस्टम लावणं खूप कठीण आहे महाराज, त्यांनाच माहिती आहे. मला असं वाटतं की एवढ्या वातावरणामध्ये सुद्धा अगदी मला असं वाटतं की भगवान बाबांच्या प्रांगणामध्ये एवढं सुंदर असणारं वातावरण निर्मित केलं. पण आमच्या त्या ठिकाणी सिस्टमवाल्या दादांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो. त्यांना सुद्धा गोड आहे बरं का महाराज. नाहीतर गुरुजी साऊंड सिस्टम शिव माझ्या नाही बरं का. पहिला काळ होता महाराज, पहिल्या काळात कीर्तनकार सुद्धा जास्त लांब जात नव्हते बाबा, कारण काय जाण्याची व्यवस्था नव्हती. 10, 20, 25 किलोमीटरच्या आतमध्ये कीर्तन करायचे. आता कीर्तनकार आज सकाळी वैजापूरला आहे तर संध्याकाळी मुंबईला आहे. अवघड परिस्थिती महाराज बरं का. साऊंड सिस्टम शिवाय कार्यक्रम पूर्णत्वाला जात नाही. आणि ह्या भगवान बाबा आणि वामन भाऊ महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त महाराष्ट्रभर त्या ठिकाणी महाराज खूप मोठे मोठे सोहळे चालू बरं का. या 8 दिवसामध्ये कमीत कमी मी 15 ते 16 कीर्तन केली. हे त्या ठिकाणी आवाज सुद्धा थोडा बसलेला आहे. गोड असणारे साऊंड सर्व्हिस. नाहीतर गुरुजी काल परवा दिवशी तिकडं तुळजापूरकडे कीर्तन केलं, फक्त 2च माईक होते, एक मला आणि एक पकवाजाला. मागच्या जर प्रमाण म्हणत असेल सुनील महाराज ते महिना उचलून पाठीमागून येत होतं, 2 मिनिटांना आणून देत होतं. पण आज वातावरण चांगले बरं का, आज वातावरण चांगले सुंदर असणारे साऊंड सर्व्हिस आमच्या दादांची, त्यांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो. गोड असणारा ज्यांचं मृदंग आहे
गोड असणारा ज्यांचा हात आहे, आमच्या गुरुजीवर नितांत प्रेम करणारे आदरणीय मृदंग सम्राट मृदंग अलंकार आमच्या भागाचं भूषण असणारे माझे जीवलग मित्र आमचे सुनील महाराज, आमच्या सुनील महाराजांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो, त्यांना वंदन करतो. आज महाराजांची कीर्तनाला उपस्थिती आणि सुंदर असणाऱ्या आपल्या या कीर्तनाचं त्या ठिकाणी मला असं वाटतं शूटिंग ज्यांच्या माध्यमातून घडतंय. उद्या परवा दिवशी कधी का होईना आपल्याला 4-2 दिवसात हे कीर्तन युट्यूबवर ऐकण्यासाठी मिळेल. म्हणून आदरणीय आमचे युट्यूब वाले दादा, काय नाव आहे आपल्या चॅनलचं? प्रशांत चव्हाण ऑफिशियल आडगाव राजा. मग काय आडगाव राजाचे म्हटलं काय सगळे घरचेच माणसं बरं का. आदरणीय आमचे चव्हाण दादा, आमच्या प्रशांत महाराजांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो. गोड असणार आपलं कीर्तन पडलेलं वाटतं तुमचे चॅनल आहे ना. हा इथेच मला असं वाटतं गोड असणारं मला असं वाटतं या कीर्तनाचं शूटिंग ज्यांच्या माध्यमातून घडतंय आदरणीय आमचे प्रशांत दादा. त्याच पद्धतीने परिचित अपरिचित त्या ठिकाणी सर्वच महाराज मंडळी मृदंग सम्राट मृदंग अलंकार मला असं वाटतं आदरणीय आमचे संतोष महाराज राऊत महाराजांना सुद्धा अंतःकरणापासून वंदन करतो बरं का. खूप मोठं अंतःकरण महाराज त्यांचं. नाहीतर एखादा दुसरा वादक आल्याच्या नंतर वादक उठत नाही महाराज बरं का. मला असं वाटतं प्रेमाचे संबंध प्रेम प्रीतीचे बांधले आणि ते न तुटे काही केले आणि हे खरं वारकऱ्याचं लक्षण आहे महाराज बरं का. पण आदरणीय आमच्या संतोष दादांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो, वंदन करतो. त्याच पद्धतीने आपल्या पत्रिकेमध्ये उपस्थित असलेले सोबदार ज्ञानेश्वर माऊली तनपुरे महाराजांना सुद्धा वंदन करतो. तसेच श्री राजेश महाराज सोसे गेले तुम्ही हाय नाव सांगा. 2 हा नागरे ते 2 केलं म्हणून म्हणत 2 काय त्यांचं म्हणणं आलं की वातावरण 1 नंबर आहे, फक्त कीर्तनकारच काही टेन्शन नाही गोड असलं वातावरण. आदरणीय आमचे नागरे महाराजांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो, वंदन करतो. शिपाई शिवाजी महाराज सोनवणे असतील, अपरिचित त्या ठिकाणी सर्वच महाराज मंडळी गोड असणारं आयोजन नियोजन ज्यांच्या माध्यमातून घडून आलं ते मला असं वाटतं आजचे सेवाधारी श्री हरिभक्तपरायण कैलासवासी दत्तराव महादजी सोनुने यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री हरिभक्तपरायण सुभाषराव दत्तराव सोनुने पंचायत समिती सदस्य आदरणीय आमचे त्या ठिकाणी सर्वांचे लाडके असणारे ते मला असं वाटतं की आमच्या आडगाव राजाच्या भूमीला ज्यांनी त्या ठिकाणी महाराज साक्षात त्या ठिकाणी पंढरीचं स्वरूप आणलं आदरणीय आमचे सोनुने गुरुजी बरं का. आमच्या गुरुजींना अंतःकरणापासून धन्यवाद देतो, वंदन करतो. आज गुरुजींची कीर्तनाला उपस्थिती, गुरुजींचा मला फोन आला आणि मला असं वाटतं आडगाव राजामध्ये 2-3 वर्षापासून माझे कीर्तन आहे बरं का महाराज. 2-3 वर्षापासून कीर्तन होतात. गुरुजींची कीर्तनाला उपस्थिती ह्या वर्षी सुद्धा होती, मागच्या वर्षी सुद्धा होती. गुरुजींनी मला फोन केला आणि फोन केल्याच्या नंतर पहिले विचारलं गुरुजींनी मला, महाराज तुमचा कोणता दिवस घालू. गुरुजींचा स्वभाव कडक आहे महाराज बरं का. आम्ही सांगितलं गुरुजी डावा सोडून कोणता घाला काय बरं का. मला असं वाटतं गुरुजींनी सांगितलं ही तारीख लिहून घ्या आणि स्वभाव कडक आहे म्हणूनच लेकरांना आनंद झाला. ते गुरुजींच्या हाताला लागलेलं बरं का. आम्ही विचारलं गुरुजी का लागलं, त्यांनी सांगितलं मी ते मुलांना त्या ठिकाणी धाक दाखवण्याकरता त्यांना मारण्याकरता झाडावर त्या ठिकाणी छिडी काढत होते आणि त्या मशीनला त्या कटरनं त्या ठिकाणी कापण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्या हाताला लागलं तर लेकरांना आनंद झाला. आता महिनाभर पाहिजे काम नाही बरं का. तर मी सांगत असतो आमच्या गावात सुद्धा बरं का, आमच्या गावात आणि मला असं वाटतं की भगवान बाबांचं सुद्धा ब्रीद वाक्य होतं, वेळ प्रसंगी वेळ जर पडली तर शेती विका पण आपल्या मुलांना शिका. मला असं वाटतं वेळ प्रसंगी त्या ठिकाणी महाराज जर त्या ठिकाणी आपली जर त्या ठिकाणी बापजाद्याची परंपरा चालत असलेली त्या ठिकाणी महाराज श्रीमंती ते जर विकायची गरज पडली तर हरकत नाही, पण आपल्या मुलांना शिक्षण घडलंच पाहिजे. हे संस्कार त्यांच्या अंतःकरणावर जडलेच पाहिजे. गुरुजींच्या जीवनामध्ये 2 कार्य घडतं. मला असं वाटतं 2 शाळा त्यांच्या जीवनात, एक लहान लेकराची आणि एक म्हाताऱ्या लेकराची आहे की नाही महाराज. आणि मला असं वाटतं की आडगाव राजामधला परमार्थ त्या ठिकाणी जवळजवळ बंद पडत आला होता, पण आदरणीय गुरुजींच्या माध्यमातून पुन्हा त्या ठिकाणी पंढरपूर निर्माण झालं बरं का. आडगाव राजातलं भजन असेल, तिथली परंपरा असेल गुरुजींच्या माध्यमातून आणि अंतःकरणामध्ये ज्या पद्धतीने तुमच्या गावात आडगाव राजामध्ये सोनुने गुरुजी, त्याच पद्धतीने आदरणीय आमच्या गावामध्ये नागरिक गुरुजी बरं का, खुशालराव नागरिक हिवरखेड पुन्हा. मला असं वाटतं त्यांनी सुद्धा आमच्या गावातली जिल्हा परिषद शाळा आणि मी सांगत असतो हे सरकारचं पण अवघड आहे. आता सरकार कितीतरी 1000 शाळा बंद करणार आहे जिल्हा परिषद. मी सांगत असतो महाराज त्या शाळेला त्या ठिकाणी साक्षात त्या ठिकाणी विद्या मंदिर असणार, मंदिराचं स्वरूप आणलं, आश्रमाचं स्वरूप आणलं. म्हणून आदरणीय गुरुजींना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो, वंदन करतो. सर्वच त्या ठिकाणी परिचित अपरिचित त्या ठिकाणी महाराज मंडळी सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल मुखाने भजन करायचं, हाताने टाळी वाजवायची. विठ्ठल विठ्ठल
असावा लागतो महाराज बरं का. सर्वांनी लक्षपूर्वक आहे का. वारकरी म्हटलं की त्याचा हरिपाठ पाठ असावा लागतो, पण वारकरी सुद्धा ओरिजिनल लागतो गुरुजी. तर कधी कधी असं होतं बाबा वारकरी का नवीन असला आणि वारकरीने का हरिपाठात गाड्यात विना घेतला आणि ज्ञानदेव म्हणे आलं. जसं एखादी ट्रॅफिक मध्ये गाडी अडकावून गाडी ड्रायव्हर नवीन असावा माझ्यासारखा आहे की नाही. ते सांगत असतो महाराज वारकरी का नवीन असला आणि ज्ञानदेव म्हणे आलं तर वारकरी चुकल्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराज वर्णन करतात ज्या पद्धतीने ब्राह्मणांच्या जीवनामध्ये त्रिकाल संध्या असते त्याच पद्धतीने वारकऱ्यांचं सुद्धा जीवनात त्रिकाल संध्या आहे महाराज. कोणती संध्या. सकाळी उठल्याच्या नंतर नित्यने म्हणे काकडा आणि सायंकाळच्या वेळेला नित्यने म्हणे हरिपाठ. ही वारकऱ्यांच्या जीवनातील संध्या आहे. मी सांगत असतो महाराज कीर्तनकार जो कीर्तनकार कीर्तनासाठी उभा राहिला ना त्याचा किमान हरिपाठ तरी पाठ पाहिजे महाराज बरं का. ही काळाची गरज आहे. सकाळी उठल्याच्या नंतर वारकरी भगवंताला जागवण्याचं कार्य करतो, उठवण्याचं कार्य करतो. आहे का. उठा पांडुरंगा प्रभात समय पातला वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला. सकाळी उठल्याच्या नंतर नित्यने म्हणे काकडा आणि सायंकाळच्या वेळेला नित्यने म्हणे हरिपाठ ही वारकऱ्यांच्या जीवनातील साधन आहे. त्याच्या पुढे हे महाराजांनी वर्णन केलेलं आहे. आता आपण सर्वजण हरिपाठ करतो महाराज. मग हरिपाठ केल्याच्या नंतर नेमका आपल्या जीवनात फायदा काय होतो याचा पण आपल्याला अनुभव आला पाहिजे. सर्वजण हरिपाठ करतो. ऐका बरं का. आजचं कीर्तनच हरिपाठावर महाराज. आपण सर्वजण हरिपाठ करतो. हरिपाठ केल्याच्या नंतर विश्व माऊली ज्ञानोबा आपल्यावर काय कृपा करतात. म्हणून आपले काही प्रश्न आहेत ज्ञानोबांना. कोणते प्रश्न आहेत. ऐका. आमचा पहिला प्रश्न आहे माऊली आम्हाला सांगा. आमचा पहिला प्रश्न आहे हरिपाठ का. पहिला प्रश्न कोणता आहे. हरिपाठ का. आमचा दुसरा प्रश्न आहे हरिपाठामध्ये आहे तरी काय. आमचा तिसरा प्रश्न आहे हरिपाठ केल्याच्या नंतर आमच्या जीवनात होणारा फायदा काय. आणि चौथा प्रश्न आहे हरिपाठामुळे आतापर्यंत संतांच्या म्हणजे तुमच्या जीवनामध्ये झालेला फायदा काय. त्यावेळेस ज्ञानोबा वर्णन करतात जर तुम्हाला या 4 प्रश्नांची उत्तरं पाहिजे असेल तर त्या ठिकाणी मला असं वाटतं ऐका आपण सर्वजण त्या ठिकाणी महाराज हरिपाठ करतो. या जर 4 प्रश्नांची उत्तरं पाहिजे असेल तर महाराज वर्णन करतात हरिपाठ या ग्रंथामध्ये हरि या शब्दाचा उच्चार ज्ञानोबांनी 108 वेळेस केलेला आहे महाराज. बरोबर बाबा. हरि या शब्दाचा उच्चार 108 वेळेस केलेला आहे. त्याच्या पुढचं विचारतो हरिपाठ शब्दाचा उच्चार किती वेळेस आलेला आहे. आता तुम्ही म्हणसाल आम्हाला जर माहित असतं तर तो इथं कशाला बोललेलं असतं. खरं तुमचं महाराज बरं का. ऐका मी सांगतो. अरे पोलीस तुम्ही राहिले भाऊ मी मेहनत माणसं राहिले बरं का. पण काही नाराज होऊ नका बरं का. तेच ते नाव लक्षात येत नाही बरं का. वयामान कमी जास्त होत हे की नाही. बघा ना तुम्ही माझी अवस्था घेतलं ना मग काय अडचण. तसं काही अडचण नाही. तुम्ही जर सांगितलं तर घालेल लोटांना मोकळं पटन नाही टेन्शन बरं का. ऐका. गोड असणारं वातावरण महाराज वर्णन करतात हरिपाठ या ग्रंथामध्ये हरि या शब्दाचा उच्चार 108 वेळेस आलेला आहे आणि हरिपाठ शब्दाचा उच्चार 11 वेळेस आलेला आहे. पण तो कुठं कुठं आलेला आहे महाराजचं बोलत नाही. त्याचं वर्णन आपण करण्याचा प्रयत्न करू. ज्या सर्वांनी विठ्ठल विठ्ठल भजन करा. विठ्ठल विठ्ठल. उच्चार 11 वेळेस केलेला आहे. हरिपाठ ग्रंथ फक्त 27 अभंगाचा आहे बाबा. फक्त 27 अभंगाचा बरं का. तू म्हणसाल असं कसं. पहिला जो अभंग आहे सुंदर ते ध्यान गुरुजी तो ध्यानाचा अभंग आहे आणि तुकोबारांचा अभंग आहे. देवाची द्वारी ते सर्व सुख गोडी फक्त 27 अभंग आहे महाराज. आणि मला असं वाटतं सर्व सुख गोडी या अभंगाच्या नंतरचे जे अभंग ते गुरु परंपरेचे अभंग आहे. देवाची द्वारी ते सर्व सुख गोडीपर्यंत फक्त 27 अभंग आहे. आणि या 27 अभंगामध्ये विश्व माऊली ज्ञानोबांनी हरिपाठ या शब्दाचा उच्चार फक्त 11 वेळेस केलेला आहे. सर्वांनी मोजा. मी सांगतो महाराज बरं का. सर्वांनी मोजा. पहिल्या विभक्तीमध्ये फक्त 1 वेळेस आलेले. एखाद्या वेळेस राहिलं तर सांगू शकता काही अडचण नाही. ऐका. पहिल्या विभक्तीमध्ये फक्त 1 वेळेस आलेले. कुठं. त्रिगुण आसार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ. पहिल्या विभक्तीमध्ये फक्त 1 वेळेस आलेले. दुसऱ्या विभक्तीमध्ये त्रिवेणी संगमी ते हरिवंश पुराण फक्त 5 वेळेस आलेले. मला असं वाटतं नित्य सत्यमित हरिपाठ ज्याशी कळी काळ त्याशी न पाहे दृष्टी ज्ञान देवा चित्ती हरिपाठीने मागली या जन्मा मुक्त झालो सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंच निवाले साधू संगे हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला हरिपाठी स्त्रावला तोची धन्य. किती वेळ झालं. 6 वेळेस झालं. पहिल्या विभक्तीमध्ये 1 वेळेस दुसऱ्या विभक्तीमध्ये 5 वेळेस आणि तिसऱ्या विभक्तीमध्ये सुद्धा 5 वेळेस आलेले. सर्वांनी मोजा. ऐका. अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ योग याग क्रिया धर्म धर्म माया गेले ती विलया हरिपाठ हरिपाठी गेले
निवांत चिठेले भ्रमर गुंतले सुमन कळिके ज्ञान देवी सांग झाला हरिपाठ पूर्व जा वैकुंठ मार्ग सोपा. किती वेळ झालं? 10 वेळेस झालं. आता 11 वेळेस कुठं आलं? ज्ञानदेवा प्रमाण ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. ज्ञानोबरांनी हरिपाठ या शब्दाचा उच्चार 11 वेळेस केलेला आहे. ऐका बरं का. आता आपले 4 प्रश्न ज्ञानोबरांकडे होते. हरिपाठ का? हरिपाठामध्ये आहे तरी काय? हरिपाठ केल्याच्या नंतर आमच्या जीवनात होणारा फायदा काय? आणि हरिपाठामुळे संतांच्या म्हणजे तुमच्या जीवनात झालेला फायदा काय? आपला पहिला प्रश्न होता हरिपाठ का? त्याचं उत्तर ज्ञानोबरांनी मला असं वाटतं की हरिपाठाच्या दुसऱ्या विभागणीमध्ये दिलेले मला. हरिपाठ का? ऐका. सर्व मार्ग सुगम हरिपाठ. हरिपाठ का? तर जेवढे हे देवप्राप्तीचे मार्ग आहे त्या सर्व देवप्राप्तीच्या मार्गामध्ये सर्वात सोपा सरळ आणि सुलभ असणारा जो देवप्राप्तीचा मार्ग आहे महाराज वर्णन करतात तो मार्ग म्हणजे हरिपाठ आहे. काही जण म्हणतील महाराज इतर मार्गाने देवाची प्राप्ती होणार नाही का? होणार नाही. योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. जर तुम्ही इतर मार्गाने देवाची प्राप्ती करायची ठरवली तर भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. कारण आपल्या आयुष्याची मर्यादा तेवढी नाही महाराज. अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालपण पीडा रोग क्षय आणि काय भजनाशी उरले ते पाहे का. मग भजन कधी करणार? इतर मार्गाने. आम्ही सांगत असतो महाराज तुम्ही इतर मार्गाने का करू शकत नाही? आयुष्याची मर्यादा नाही. आणि या कलियुगामध्ये योग जमला ते फक्त रामदेव बाबाला. रामदेव बाबांच्या नंतर योग कोणाला जमला नाही महाराज बरं का. आपण त्यांच्यासारखा प्रयत्न पण करू नये. आपला योग म्हणजे 10च्या नंतर सुरू होतो महाराज. आपल्या योगाचा ते पण योगायोग उठलं तर योग आहे महाराज आपला. संध्याकाळी 3ला झोपत 5ला जर कीर्तनाची गडबड असली तर योगायोग आहे. हे तर योगच आहे महाराज सगळा. आम्ही सांगत असतो कलियुगात योग जमला फक्त रामदेव बाबाला. रामदेव बाबांच्या नंतर कोणाला योग जमला नाही महाराज बरं का. रामदेव बाबांचं सोडून द्या. रामदेव बाबाला जरी योग जमला असेल तर रामदेव बाबा त्या ठिकाणी मुक्त होऊ शकत नाही. जास्तीत जास्त रामदेव बाबा पतंजलीचं म्हणजे निघू शकते महाराज. दुसरं काही नाही करू शकत बरं का. मी सांगत असतो योगाच्या बाबतीत रामदेव बाबांचं सोडून द्या. योग सामर्थ्याच्या बळावर 1400 वर्षाचं आयुष्य जगणारे चांगदेव महाराज. बरोबर आहे का? 1400 वर्षाचं आयुष्य जगणारे चांगदेव महाराज 1400 वर्षाचं आयुष्य योग सामर्थ्याच्या बळावर जगून सुद्धा मुक्त झाले नाही महाराज. 5 वर्षाची मुक्ताबाई भेटली आणि 5 वर्षाची मुक्ताबाई भेटल्याच्या नंतर दर्शन प्राप्त झालं आणि साक्षात्कार झाला. 1400 वर्षाचं आयुष्य जगून सुद्धा चांगदेव महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर पडले की खऱ्या अर्थाने आज माझा जन्म झाला. गुरुपुत्र झालो मुक्ताई. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. सांगदेव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. गोड प्रमाण दिलं बाबांनी. 1400 वर्षाचं आयुष्य जगून सुद्धा चांगदेव महाराज वर्णन करतात खऱ्या अर्थाने आज माझा जन्म झाला. म्हणून योग सामर्थ्याच्या बळावर आपण मुक्त होऊ शकत नाही. जर या कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती व्हावी
असं जर तुम्हाला वाटत असेल तर एकच साधन आहे महाराज. कोणतं? कलियुगा माझी करावे कीर्तना तेरे नारायण देईल भेटी. कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. किंवा कलियुगी उद्धार हरीच्या नामे. जर या कलियुगामधून उद्धरून जायचं असेल तर एकच साधन ते म्हणजे देवाचं नामचिंतन, देवाचं भजन, देवाचं नामस्मरण. मग महाराज आम्ही काय करावं? त्यावेळेस त्या ठिकाणी ज्ञानोबा गोड असणारं वर्णन करतात. सरळ सोपा असणार हरिपाठ असणार हा मार्ग. रोज तुम्ही हरीचं चिंतन करा, हरिपाठ करा, हरीकडे पाठ करू नका महाराज बरं का. हरिपाठ करा, हरीचं चिंतन करा, देवाचं भजन करा. आणि देवाचं चिंतन करत असताना, हरीचा पाठ करत असताना हा देह जर तुम्ही त्या भगवंताच्या द्वारामध्ये समर्पित केला, जर भगवंताच्या द्वारामध्ये संपूर्ण जीवन त्या ठिकाणी देवाचं भजन करत असताना खर्च केलं, हा देह त्या भगवंताच्या चरणावर समर्पित केला, तर महाराज वर्णन करतात भगवंताचं भजन करत असताना देह भगवंताच्या द्वारामध्ये समर्पित केल्याच्या नंतर आपल्या जीवनात फायदा काय होतो त्याचंच वर्णन ज्ञानोबा देवाची द्वारे उभा क्षण भरी, उभा क्षण भरी देवाची द्वारे उभा क्षण भरी त्याने मुक्तिचारी तेने मुक्तिचारी साधिये